नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की पी-टीचं रिप्रिंट चलन कसं करायचं. म्हणजे तुम्ही ज्यावेळी पी-टीचं पेमेंट करता त्यावेळी काही एरर येतं किंवा काही तुमचं पी-टीचं चलन डाउनलोड होत नाही, तर ते रिप्रिंट कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तर चला आपण जास्त न करता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी काही महा-जी-एस-टी साईट आहे तिथं तुमचं लॉग इन करायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता इथं ई रिटर्न पेमेंट्स आहे, तिथं तुम्हाला अशी स्टेटस दिसून जातील. आता हे बघा, हे जी-आर-एन जनरेटेड बट नॉट प्रोसीड फॉर पेमेंट असं आहे. म्हणजेच हे असे जर एरर येत असतील तर हे तुम्हाला तिथून तुम्ही व्हॅलिडेट करून इथं सक्सेसफुली आणू शकता. आता ही जी सक्सेस दिसत आहे हे कशामुळे झालेलं आहे हे तुम्हाला मी सांगतो. आता हे बघा, तुम्हाला इथं जर तुमचं चलन दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ग्रास ही साईट एक आहे, ग्रास चलन, इथं जायचं आहे. तुमच्या पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं ग्रासवर आल्यानंतर इथं सर्च चलनचं ऑप्शन आहे, तिथं जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला ज्या तिथं आपण पेमेंट केलं आहे कुठल्या डिपार्टमेंटला ते चॉईस करायचं. आता आपण केलेलं आहे कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. त्याचबरोबर तुम्ही चलन पेमेंट करताना तिथं तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडलं असेल किंवा प्लेस निवडलं असेल ते चॉईस करायचं. किती अमाऊंट होतं, त्याबरोबर कोणत्या प्रकारे तुम्ही कोणत्या पेमेंटचा गेटवेचा उपयोग करून भरलेला आहे, तर मी यू-पी-आयनं भरलं होतं आणि त्याचा जी-आर-एन नंबर आपल्याला जो आपण पेमेंट करताना तिथं येतो तो आपल्याला माहीत असला पाहिजे. किंवा तुम्ही काय करू शकताय, तुमच्या पेमेंट जिथं आपण केलं इथं अशा प्रकारे तुम्हाला इथं जी-आर-एन नंबर पण भेटून जाईल. इथे बघा, लॉग इनमध्ये हा जी-आर-एन नंबर आपण टाकलेला आहे. तो जी-आर-एन नंबर पण आपण इथून घेऊन टाकू शकतो जर तुम्ही पेमेंट करताना नसेल तुम्हाला माहीत तर. आणि त्याचबरोबर इथं जी-आर-एन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेमेंटचं स्टेटस भेटून जाईल. तर इथं आता बघू शकताय, इथं खाली असं बघू शकता तुम्ही, इथं आलेलं आहे पेमेंटचं ऑप्शन आणि इथं सक्सेसफुली आलेलं आहे. तर इथं जी-आर-एन नंबरवर क्लिक केल्यानंतर तुमचं काय होईल, हे अशा प्रकारचं चलन काय होईल, ओपन होईल किंवा तुम्हाला भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमची जी काही चलन रिप्रिंट करायची असेल किंवा चलन डाउनलोड झालं नसेल तर इथून तुम्ही करू शकता. किंवा इथं तुम्ही जर व्हेरीफाय केलं तर तुम्हाला इथं लॉग इनमध्ये पण तुम्हाला ऑप्शन भेटून जातो. इथं बघा सक्सेस स्टेटस आलेलं आहे. आता इथं हे पेमेंट झालेलं नाही त्यामुळे इथं तुम्हाला दिसत नाही, पण इथं जर पेमेंट झालं तर इथं पण सक्सेस आले असताना इथं बघा चलनाचा ऑप्शन आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल, चलनची कॉपी ओपन होईल. अशा प्रकारे हे बघा. तर ही अशी गोष्ट आहे की तुम्ही दोन्ही साईडनं तुम्ही काय करू शकता, चलन रिप्रिंट करू शकताय. तर हे तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.